नमस्कार, मी के जी कप्ते, प्रशिक्षक, प्रकल्प सल्लागार आणि सोशल एंटरप्रेन्योर. मित्रांनो, खूप साऱ्या मुलांना, खूप साऱ्या मुलींना, खूप साऱ्या लोकांना एक शंका असते. ती शंका म्हणजे मी उद्योजक बनू शकेन का? मी उद्योग सुरुवात करू शकेन का? काय अडचणी येऊ शकतील आणि आल्या तर पुढं काय होऊ शकेल? खरोखर मी उद्योजक बनण्यासाठी लायक आहे का? किंवा माझ्यामध्ये ते गुण आहेत का जे मला उद्योजक बनवू शकतात? किंवा उद्योग करण्यासाठी, उद्योजक बनण्यासाठी असणारे गुण माझ्याकडे आहेत का? माझ्यामध्ये आहेत का? ही शंका असते. शंका त्या व्यक्तीला असते, शंका आईला असते, शंका वडिलांना असते, शंका समाजाला असते, शंका शिक्षकाला असते आणि सगळ्यांना शंका असते. म्हणून तो नोकरीच्या मागे वागतो. मग नोकरीत गेल्यानंतर परत त्याला वाटायला लागतं की आपण स्वतःचा एखादी उद्योग असला पाहिजे, स्वतः उद्योग केला पाहिजे. बऱ्याच वेळेला काम करता करता त्या व्यक्तीला असं वाटायला लागतं की माझ्या जीवावर हा उद्योजक, म्हणजे मी ज्यांच्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये, ज्यांच्या कारखान्यात काम करतो किंवा ज्यांच्या आस्थापनेत काम करतो, तो माझ्या जीवावर खूप सारे पैसे कमवतो. मला हे करता येतं का? किंवा मी हे उद्योग करेन. आणि मग तो मनातल्या मनात बऱ्याच वेळेला कुढत असतो आणि विचार करत असतो की एका दिवशी मी माझा उद्योग करेन. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता करता कधी हा विचार केला आहे का की उद्योजकासाठी लागणारे जे काही गुण असतात ते गुण माझ्यात आहेत का? ज्याला आपण रिस्क टेकिंग एबिलिटी म्हणतो, ज्याला आपण सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, दूरदृष्टीता म्हणतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते माझ्यात कितपत आहेत याचा कधी शोध घेतला आहे? मित्रांनो, याचा शोध घेणं शक्य आहे का? तर हे शक्य आहे. उद्योजकतेला किंवा उद्योजक जो असतो त्यामध्ये जे असणारे 15-16 गुण असतात, त्यातले कोणते कोणते गुण माझ्यात उपलब्ध आहेत, किती प्रमाणात आहेत, कोणते गुण कमी आहेत, कोणते गुण जास्त आहेत, जास्त असलेले गुण कसे कमी करता येतील आणि जे कमी आहेत ते गुण लेवलला कसे आणता येतील, या सगळ्याचा अभ्यास करणं शक्य आहे का? तर हो. दुर्दैवानं प्रत्येक उद्योजकता प्रशिक्षणामध्ये किंवा जे काही प्रशिक्षण दिलं जातं त्या प्रशिक्षणामध्ये नुसतं मार्गदर्शन केलं जातं, माहिती दिली जाते, खूप सारी माहिती दिली जाते, पण स्वतःला एक्सप्लोर करण्यासाठी म्हणून स्वतःमध्ये हे गुण आहेत का आणि मग माझे कोणते नेमके गुण आहेत ज्या गुणाला अनुसरून मी कोणत्या उद्योगात जाऊ शकतो किंवा कोणता उद्योग मी सुरुवात करू शकतो याचा अभ्यास केला जाऊ शकतो का? तर यस, केला जाऊ शकतो. पण त्याचा विचारच आपण करत नाही किंवा कुठल्याही प्रशिक्षणामध्ये त्यावर भर दिला जात नाही. कारण इट्स अ टोटल, ज्याला म्हणतो आपण, एक प्रोसेस आहे, एक प्रक्रिया आहे. आणि तो जो शिकवणारा किंवा प्रशिक्षक असतो तो सुद्धा तेवढाच त्यामधला ट्रेंड असणं अत्यंत आवश्यक आहे की जेणेकरून आपल्यातली ती क्षमता ही बाहेर काढून त्याच्यावर ॲनालाइज करून आपण या क्षेत्रामध्ये पारंगत होऊ शकता, हे सुद्धा सांगणं म्हणजे हे काही ज्याला आणलं धरून आणि बोलायला लावलं असेल अशी गोष्ट नाही आहे. म्हणून यासाठी जास्तीत जास्त वेळ प्रशिक्षणामध्ये वेळ देणं गरजेचं आहे, पण ते होत नाही. तर ठीक आहे, हे केलं जाऊ शकतं का? तर यस, हे केलं जाऊ शकतो. काय मेथड आहे याची? तर मित्रांनो, याला शास्त्रोक्त पद्धती आहेत ज्यामधनं एखाद्या व्यक्तीमध्ये किती प्रकारचे उद्योजकीय गुण आहेत, ते कसे आहेत, तो स्वतः त्याचा शोध घेऊ शकतो आणि स्वतः शोध घेऊन ती कौशल्य विकसित करण्यासाठी तो काम करू शकतो. आणि हे करणं अत्यंत गरजेचं आहे. खरं पाहता समाजामध्ये या गोष्टीवर जास्तीत जास्त भर देणं आवश्यक आहे. शिक्षकांनी, आपल्या ज्याला म्हणतो आपण आईवडील आहेत, पालक ज्याला म्हणतो आपण, पालक आहेत, समाजाने यामध्ये एक व्यापक मोहीम करून की खरंच उद्योजक बनू शकलं जातं का इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, असं त्या मुलांचा एक ज्याला प्रोसेस जी आहे, उद्योजकीय बनण्याची जी प्रोसेस आहे, ती जर सुरुवात करण्यापूर्वीच, म्हणजे एखादी उद्योग करण्यासाठी
कुठून तरी लोन घेणं, उद्योगामध्ये पैसे टाकणं, भांडवल टाकणं आणि टाकल्यानंतर मग त्या प्रवाहात पोहत जाणं. जसं म्हणलं जातं ना की उद्योगात पडलं की पोहता येतं, पाण्यात पडलं की पोहता येतं, तसं उद्योगात पडलं की करता येतं, तसं नाही आहे. हे चूक आहे. त्यामध्ये खूप सारा पैसा वाया जातो. पण तत्पूर्वी जर का अशा प्रकारचं स्वतःचं सेल्फ ॲनालिसिस केलं की मी उद्योजकतेला जर फिट आहे का, आणि फिट नसेल तर कोणते कोणते गुण आत्मसात करून मी फिट होऊ शकतो, हे जर का सुरुवातीलाच जजमेंट घेतलं आणि सुरुवातीलाच ह्या स्वतःचं जर ॲनालिसिस केलो आणि मग वरचेवर त्याचं इम्प्रूव्हमेंट काय होतं आहे माझ्यामध्ये हे जर करत गेलं तर आपण एका काळात, एका कालावधीत, एका विशिष्ट पिरियडमध्ये येऊन उद्योजक बनवू शकतो. आणि ही जी प्रक्रिया आहे याचं शास्त्रोक्त असं जे प्रशिक्षण आहे ते दिलं जाऊ शकतं. आणि अशा प्रकारे ते स्किल जे आहे आपल्यामधलं उद्योजकतेचं ते कितपत आहे याचा शोध घेतला जाऊ शकतो. म्हणून प्रशिक्षणामध्ये कुठल्याही शासनाच्या योजनेमध्ये जी काही माहिती दिली जाते त्यामध्ये काय होणं गरजेचं आहे तर एक्सप्लोर, मार्गदर्शन, माहिती देण्यापूर्वी त्या जो व्यक्ती आहे, ती जी व्यक्ती आहे जी उद्योजक बनण्यासाठी म्हणून समोर आलेली आहे किंवा ज्यालाही असं वाटतं की मला उद्योजक बनायचं आहे किंवा उद्योजक व्हायचं आहे, त्यांनी अशा प्रकारचं हे प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारचं स्वतःचं एक्सप्लोर करून घेणं आवश्यक आहे की मी नेमका कुठं आहे. आणि हे केलं तर उद्योजकतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात यश मिळतं. यश मिळणारच 100%, अशी ही परिस्थिती आहे. आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे, तर हे शक्य आहे. याच्या काही पद्धती आहेत. साधारणपणे 5 दिवसाच्या कोर्समध्ये हे पॉसिबल आहे की माझ्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे उद्योजकीय गुण आहेत याचा शोध घेणं. अगदी नंबर वाईज म्हणते 100पैकी एवढे गुण पडतात, तसं अगदी नंबर वाईज प्रत्येक गुणाला मी कुठं आहे हे शोधणं हे शक्य आहे. आणि मग तिथनं पुढं जर उद्योजकतेचा प्रवास सुरुवात केला तर मग आपल्याला कोणी रोखू शकत नाही. म्हणून याची सुरुवात करणं आवश्यक आहे. आपल्याला जर का अशा काही गोष्टींची इच्छा असेल तर तुम्ही नक्की मला कॉमेंट करा किंवा माझा जो वर नंबर आहे त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आपण त्या प्रकारचं तुम्हाला मदत म्हणजे त्या प्रकारचं तुमच्यामधले उद्योजकीय कौशल्याचे गुण जे आहेत ते शोधून तुम्हाला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पाहत राहा माझं यूट्यूब चॅनल इकते.